पंचायत समिती आजरा इथं कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात। विविध पीक स्पर्धेतील विजेते आणि शासकीय योजनांतील लाभार्थी शेतकऱ्यांचा गौरव। आधुनिक शेतीचा स्वीकार करून आर्थिक प्रगती साधण्याचं आवाहन। पंचायत समिती आजरा आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कार्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तालुक्यातील विविध पीक स्पर्धांमधील विजेते शेतकरी तसेच कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थी शेतकऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे होत्या। उपसभापती यशोदा पवार, जिल्हा परिषद सदस्य गिरीश देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी, कृषी अधिकारी दिनेश शेट्टे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, विस्तार अधिकारी पृथ्वीराज चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी फुले यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली। सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। यावेळी तालुकास्तरीय भात, भुईमूग आणि नाचणी पीक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांसह कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले। उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली। पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांनी सन्मानित शेतकरी हे त्यांच्या कर्तृत्वामुळे या गौरवाचे खरे मानकरी असल्याचे सांगितले। उपसभापती यशोदा पवार यांनी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे शेतकरी हिताच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल असे मत व्यक्त केले। जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना, कायदे आणि उपक्रमाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याची आजही गरज असल्याचे प्रतिपादन केले। अध्यक्षीय समारोपात सभापती जयश्री गाडे यांनी शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि उत्पादन वाढवून आर्थिक जीवनमान उंचवावे असे आवाहन केले। महिलांनी शेतकरी गट स्थापन करून शेतीपूरक उद्योगामध्ये स्वावलंबन मिळवावे असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती डेळेकर यांनी केले तर आभार कृषी अधिकारी दिनेश शेट्टे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।